हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आहे आणि आज मी घेऊन आली आहे ही रेसिपी दही बटाटा. तर ही रस्सा भाजी आहे, तर तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडले तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तर तुम्ही बघा ही रेसिपी किती सुंदर बनते आहे आणि ही चवही खूप छान लागणार आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण इथे एक कांदा घेतला आहे मीडियम साईजचा, एक टोमॅटो घेतला आहे आणि एक वाटीभर दही घेतलं आहे. तर आपण आता इथे आपण कांदा जो आहे तो उभा उभा कापून घेऊया, कारण की बारीक चिरायचा नाही आहे, कारण आपल्याला फोडणीच घालायची आहे. तर आपण कांदा आणि टोमॅटो छान असा उभा उभा चिरून घेऊया. हा पूर्ण टोमॅटो मी चिरला आहे. आता आपला कांदा टोमॅटो तर कापून झाला आहे. आपण याच्याबरोबर आता एक 7-8 पाकळ्या लसूण घेतला आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा. मी इथे 7-8 पानं पुदिन्याची आहेत ती कापून घेतली आहेत आणि कोथिंबीरही बारीक चिरून घेतलेली आहे, ती आपल्याला आता पुढे उपयोगी पडेल. तर हे कापून घेतले सर्व. इथे मी पॅन गरम करून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घेतले. त्यात 1 चमचा जिरा, नंतर लसूण घातलेला आहे, नंतर आलं घातलेलं आहे जे कट करून घेतलं आहे, नंतर कांदा घातला आहे जो उभा उभा चिरला आहे तो, आणि याला मोकळं करून छान परतून घ्यायचं आहे. लाल नाही करायचा आहे, मंद आचेवर फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण त्याला भाजून घेऊया छान हलके हलके. त्याचमुळं कच्चट वास निघून जाईल कांद्याचा. तर त्यामुळे हे परतून घेऊया. त्याच्यात आपण टोमॅटो घालूया. टोमॅटोसुद्धा आपण छान परतून घेऊया, कारण ह्याचा कच्चटपणा मग राहणार नाही ग्रेव्हीमध्ये आणि एक स्मूथ ग्रेव्ही होईल. हे मिश्रण जे आपण सगळं परतलं आहे ते थंड करून घेतलं आहे आणि मग मिक्सरच्या भांड्यात घातलं आहे. तर हे आपण बारीक करून घेऊया. मिक्सरमध्ये आपण अशी पेस्ट करून घेतली आहे मसाल्याची. कढई गरम केली आहे मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये एक 3-4 चमचे तेल घेतले आणि त्याच्यामध्ये जिरे घातलेत 1 चमचा. त्याच्यानंतर मोहरी आणि जिरे दोन्ही घातलेत 1-1 चमचा. कढीपत्ता घातला आहे थोडासा. आणि हे जे मिश्रण आहे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे मसाला, तो आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि याला छान फ्राय करूया. मंद आचेवर छान फ्राय करून घेऊया. त्याच्यानंतर आपण एक अर्धा चमचा हळद घालूया. लाल तिखट घालूया 1 चमचा. तुमच्या चवीप्रमाणे तिखट घ्या, कमी जास्त जसं लागेल तसं. तर हे छान आपण फ्राय करून घेऊया. त्याच्यानंतर आपण हे उकडलेले बटाटे, 2 बटाटे आहेत उकडून घेतलेत, त्याचे काप केलेत, तर हे मी घातले त्याच्यामध्ये. तर हे मिश्रण आपण दह्याचं जे मिश्रण आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूया. थोडंसं फेटून घेतलं आहे दही. आणि हा जो मसाला मी तयार केला होता, जी रेसिपी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तो स्पेशल मसाला आहे. तो मी ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा घातला आहे आणि थोडंसं पाणी घातलं आहे. तर हे सगळं मिश्रण एकत्र करते मी आता, मिक्स करून घेते आहे छान. भाजीला एक सुंदर सुगंध सुटला आहे, खूपच छान. नंतर मीठ घातलं आहे चवीप्रमाणे. झाकण ठेवलं आहे 5 मिनटं. 5 मिनटांनी झाकण काढल्यानंतर बघा तुम्ही, भाजीचा रंग किती सुंदर आला आहे आणि ह्याची चव तर अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा. ह्याच्यानंतर मी पुदिना आणि कोथिंबीरीची पानं ही गार्निश केली आहे. तर अशी आपली डिश तयार झाली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते. आणि मसाल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, ती बघून घ्या तुम्ही. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला शेअर पण करा, लाईक पण करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.